SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले सर्वांचे स्वागत. मंगळवार दिनांक 2 जून 2026 रोजी SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया परिवाराने चंद्रावर जाऊ सोहळा आनंदे पाहू ह्या संकल्पनेनुसार शोच्या माध्यमातून अत्यंत रोमहर्षक चित्तथरारक चंद्रावर जाण्याचा प्रवास अनुभवला. नेहरू तारांगणचे संचालक माननीय श्री अरविंद परांजपे, त्याचप्रमाणे कनिष्ठ विज्ञान सहाय्यक आणि कार्यक्रम समन्वयक श्री रोहन डी लहाने आणि सर्व सुरक्षा रक्षकांसह सर्व स्टाफने खूपच प्रशंसनीय असे सहकार्य केले. चांद्र मोहीम, भारताचा चंद्राकडे प्रवास. मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 पासून नेहरू तारांगण, वरळी, मुंबई येथे चंद्र मोहीम, भारताचा चंद्राकडे प्रवास हा नवीन कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमाची पटकथा इस्रोच्या क्षमता विकास कार्यक्रम कार्यालयाचे माजी संचालक डॉक्टर सुधीर कुमार यांनी लिहिली आहे. ह्या कार्यक्रमाची निर्मिती आणि वेदार्थ ॲनिमेशन स्टुडिओने केली आहे, जी इन्फोव्हिजनची भगिनी संस्था आहे. इन्फोव्हिजन ही तीच कंपनी आहे जिने भारतात सर्वप्रथम डिजिटल तारांगण तंत्रज्ञान सादर केले. चांद्र मोहीम, भारताचा चंद्र प्रवास हा एक भव्य नवीन फुल डोम तारांगण अनुभव आहे, जो प्रेक्षकांना पृथ्वीच्या सर्वात जवळच्या खगोलीय शेजाऱ्याच्या म्हणजे चंद्राच्या अविस्मरणीय सफरीवर घेऊन जातो. विज्ञान, इतिहास आणि चित्रपटीय कथाकथनाचा मिलाफ साधणारा हा कार्यक्रम चंद्राबद्दलच्या मानवाच्या कालातीत आकर्षणाचा आणि चंद्र संशोधनातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करतो. हा प्रवास हजारो वर्षापूर्वी सुरू झाला, जेव्हा चंद्राने ग्रीक, रोमन, हिंदू आणि चीनी संस्कृतींसह जगभरातील संस्कृतींच्या कल्पनाशक्तीला भुरळ घातली, ज्यांनी त्याला सौंदर्य, रहस्य आणि वैश्विक संबंधांचे प्रतीक म्हणून गौरवले. त्यानंतर हा कार्यक्रम चंद्राचे असाधारण वैज्ञानिक महत्त्व उलगडून दाखवतो. अब्जावधी वर्षापूर्वी तरुण पृथ्वी आणि एका ग्रहीय पिंडात झालेल्या नाट्यमय टक्करीतून तयार झालेला चंद्र, समुद्राच्या भरती ओहोटीला चालना देऊन, ग्रहणांवर प्रभाव टाकून आणि जीवसृष्टीला आधार देणाऱ्या पृथ्वीच्या नैसर्गिक लय स्थिर करून आपल्या जगाला आकार देत आहे. प्राचीन आश्चर्यापासून ते आधुनिक संशोधनापर्यंत
ही कथा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रो नेतृत्वाखालील भारताच्या प्रेरणादायी चंद्र मोहिमेकडे वळते. प्रेक्षक 2008मधील चांद्रयान-1 च्या ऐतिहासिक प्रक्षेपणाचा अनुभव पुन्हा घेतात. याच मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंचा अभूतपूर्व शोध लावला आणि चंद्राबद्दलची जागतिक समज बदलून टाकली. ही कथा चांद्रयान-2 सह पुढे सुरू राहते, ज्याचे शक्तिशाली ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाबद्दलचे वैज्ञानिक ज्ञान सतत वाढवत आहे. ह्या प्रवासाची परिणती चांद्रयान-3च्या यशस्वी कामगिरीत होते, ज्याने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंग केले आणि हा टप्पा गाठणारा भारत पहिला देश ठरला. चंद्रावरील वास्तववादी भूदृश्ये आणि नाट्यमय अंतराळ प्रवासाच्या दृश्यामधून प्रेक्षकांना चंद्राच्या खडबडीत पृष्ठभागावर नेले जाते. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरची मोहीम हे उघड करते की शास्त्रज्ञ चंद्राच्या मातीचे विश्लेषण कसे करतात, भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास कसा करतात, अतितापमानाचे मोजमाप कसे करतात आणि चंद्राचा इतिहास व भविष्यातील संसाधनाविषयीचे धागेदोरे कसे शोधतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कथेपेक्षाही अधिक चंद्र मोहीम भारताचा चंद्रप्रवास हा जिज्ञासा, नाविन्यता आणि मानवी शोधवृत्तीचा एक उत्सव आहे. ही एक प्रभावी आठवण आहे की धाडसी स्वप्ने आणि अथक प्रयत्न ज्ञानाच्या कक्षा रुंदावू शकतात आणि पुढच्या पिढीला आकाशाला गवसणी घालण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. नेहरू तारांगणाची माहिती. नेहरू तारांगणाची स्थापना 3 मार्च 1977 रोजी झाली. भारतातील सगळ्यात मोठ्या तारांगणांपैकी एक असणाऱ्या ह्या तारांगणाला 23 मीटर व्यासाचा घुमट असून यात एका वेळी 500 प्रेक्षकांना बसण्याची सोय आहे. सुरुवातीच्या काळात प्रक्षेपणासाठी जर्मनीतील कार्ल झाईस यांच्या ऑप्टोमेकॅनिकल प्रोजेक्टर ह्या यंत्राचा वापर होत होता. 2003मध्ये ह्या यंत्राची जागा USA मधील इव्हान्स अँड सदरलँड यांच्या डिजिस्टार 3 2013 पासून DLP प्रोजेक्टर व 2018 पासून डिजिस्टार 6 आणि 2022 पासून RGB लेझर प्रोजेक्टर्स डिजिस्टार 7 ह्या आधुनिक संगणक प्रणालीने घेतली आहे. तारांगणात आत्तापर्यंत
खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञानाशी निगडित असलेल्या 42 पेक्षाही अधिक विषयांवरील कार्यक्रम दाखवण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 1,08,00,000 भारतीय व विदेशी पर्यटकांनी ह्या कार्यक्रमांचा लाभ घेतला आहे. तारांगणाच्या स्वागत कक्षेतील विविध प्रदर्शनीय देखावे खगोलशास्त्रातील विविध पैलू दर्शवितात. त्यात चंद्र विराट दृश्य, वजन कक्ष जेथे पृथ्वी, सूर्य, गुरु, मंगळ आणि चंद्र यांच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणामुळे तेथील भूपृष्ठावर वजन केल्यास आपल्या वजनात कसा बदल होतो ह्याची कल्पना येते. मंगळ विराट दृश्य, लोणार सरोवर विवर, विश्वातील आपली पृथ्वी आणि आकाशगंगा, छताशी असलेले सूर्यमालेचे चलत यंत्राचा समावेश होतो. तसेच जेव्हा जेव्हा आकाश निरभ्र असते अशा वेळी सूर्य व त्यावरील सौर डागांचे पडद्यावर थेट प्रक्षेपणही केले जाते. तारांगणातील प्रक्षेपणाव्यतिरिक्त विद्यार्थी व नागरिकांसाठी नियमितपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात शास्त्रज्ञांचे व्याख्याने, वैज्ञानिक चित्रपट प्रक्षेपण, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा, दुर्बीण बनवणे, अवकाश निरीक्षण यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. दर रविवारी सायंकाळी 7 ते 8च्या सुमारास तारांगणाबाहेर दुर्बिणीतून विविध ग्रह व तारे दाखविण्याची पावसाळा व्यतिरिक्त विशेष व्यवस्था केली जाते आणि तेही विनामूल्य असते. त्यानंतर आपण स्काय थिएटरमध्ये आपला स्काय शो बघणार आहात. शो सुरू होण्यापूर्वी काही सूचना आहेत. सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी की इथे किंवा पहिल्या माळ्यावर एक्झिबिट्स बघताना आपण फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता, पण आकाशगृहात म्हणजे स्काय थिएटरमध्ये कृपया फोनचा वापर करू नका. काय होतं, आपल्या फोनचं ब्राईटनेस असतो त्याचं रिफ्लेक्शन डोमवर जातं आणि मग वरती तुम्हालाच त्रास होईल ते बघण्याचा. म्हणून ही विनंती आहे, स्काय थिएटरमध्ये कृपया फोन वापरू नका. आपला सीट नंबर असलेली तिकीटं जपून ठेवा आणि मागे कॅन्टीन आहे, कॅफेटेरिया, ते सोडून इतरत्र कुठेही इथे किंवा स्काय थिएटरमध्ये खाद्यपदार्थांचं सेवन करू नका आणि कृपया शांतता आणि शिस्तीचं पालन करायला ही अपेक्षा आहे. तर आता आपण सूर्यमालेबद्दल थोडक्यात माहिती घ्यायला सुरुवात करूया. आपली सूर्यमाला मिल्की वे गॅलेक्सी, इकडे कुठेतरी आपला सूर्य आहे आणि मिल्की वे गॅलेक्सीचा भाग आहे. आपल्या सूर्यमालेत इथे सूर्यापासून प्लुटोपर्यंतचे ग्रह दाखवलेले आहेत. आपण सूर्यापासून सुरुवात करूया. सूर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे ज्याच्या पृष्ठभागावर सुमारे सूर्य पांढऱ्या रंगाचा आहे. तो तानापिही निपाजा हा सगळ्या रंगांचा प्रकाश सोडतो आणि सगळ्यांचा मिळून एक पांढरा रंग बनतो. पण निळा रंग जास्त विखुर, आपल्या पृथ्वीचे वातावरण आहे त्यामुळे निळा रंग जास्त विखुरतो आणि आपल्या डोळ्यापर्यंत लाल किंवा पिवळसर इतकाच प्रकाश पोहोचू शकतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की सूर्य पिवळसर लाल रंगाचा आहे की काय. सूर्याच्या पृष्ठभागावर आपल्याला काळे डाग दिसतात. माझी ही माहिती देऊन झाली की इथे मध्यभागी तुम्ही सूर्य पाहू शकता. तिथे तुम्हाला काळ्या रंगाचे असे डाग दिसतील ज्याला आपण सौर डाग, डार्क स्पॉट्स असं म्हणतो. वर्षांनी हे डाग कमी जास्त होतात किंवा त्यांची संख्या बदलते. त्यानंतर आहे आपल्या सूर्यमालेतला सर्वात पहिला आणि छोटासा ग्रह बुध. मर्क्युरी हा सूर्यापासून अगदी जवळ असल्यामुळे इकडे वातावरण नाहीये बुध ग्रहावर. बुध ग्रहावर सुद्धा आपल्याला जशी चंद्रावर विवर किंवा क्रेटर्स दिसतात तसेच बुधाच्या जमिनीवर सुद्धा आहेत. बुध ग्रह सूर्यापासून जवळ आहे तरी सुद्धा एक गमतीची गोष्ट अशी की
त्याच्या दोन्ही ध्रुवांवर म्हणजे पोल्सवर काही खोलगट भागात आपल्याला बर्फ सापडतो. आणि बुध ग्रहाला म्हणजेच मर्क्युरीला कुठलाही नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र नाहीये. त्यानंतरचा दुसरा आहे शुक्र म्हणजेच व्हेनस. ह्याला सर्वात उष्ण ग्रह असंही म्हणतात, कारण शुक्र ग्रहाच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे ते सूर्यापासून येणारी उष्णता धरून ठेवतात आणि त्यामुळे तिथे खूप जास्त तापमान असतं. आपण सध्या सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर ठळक असा शुक्र बघू शकतो. त्याला आपण मॉर्निंग स्टार किंवा इव्हिनिंग स्टार असंही म्हणतो. शुक्र ग्रहालाही कुठला नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र नाहीये. त्यानंतरचा तिसरा ग्रह आपलं घर पृथ्वी, जी निळसर गोलाकार दाखवली जाते, पण ती मध्यभागी म्हणजे विश्ववृत्ताजवळ थोडी फुगीर आहे आणि दोन्ही ध्रुवांकडे म्हणजे पोल्सवर थोडी चपटी आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायू आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि द्रव स्वरूपात पाणीही सापडतं. त्यामुळे आपल्या सूर्यमालेतला पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे जिथे जीवनसृष्टी अस्तित्वात आहे. काय नाही इथे लाईट जाऊ. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज नेहरू प्लॅनेटेरियम, नेहरू तारांगण येथे चांद्रयान भारताचा प्रवास चंद्राकडे हे शो पाहिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. खूप छान होतं, खूप एज्युकेशनल होतं. पोरांना समजण्यासाठी म्हणजे अशा काही काही गोष्टी आहेत जे पोरांना हे करू शकतात, सायन्स पण हे करू शकते. काही काही पोरांना सायन्स हे खूप डिफिकल्ट वाटतं. ठीक आहे, म्हणजे मला पण तेच वाटायचं, पण ज्यापासून आपल्या इंडियाने किंवा आपल्या इंडियन रिसर्च टीमने काय काय अशा गोष्टी इन्व्हेंट केल्या आहेत ते पोरं बघू शकतात. त्यापासून ना पोरांना सायन्स पण हे केलं लागलं आणि आजकाल पोरं सायंटिस्ट, एज्युकेशनल परत डॉक्टर वगैरे अशी भरपूर गोष्टी करायला बघतात. आणि पहिली गोष्ट आपली जी नेहरू प्लॅनेटेरियम आहे त्याने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या आणि चंद्रयान 3 आणि अजून असे चंद्रयान 5, 6, 7 आणि 9 किंवा येणार कोणते मिशन असतील ना फ्युचर जनरेशन म्हणजे आमच्या सर्व पोरांना तिथे अट्रॅक्ट करतील आणि इंडियाला स्पेस मिशनसाठी नंबर 1 बनवतात. त्याचं चांगलं हे असं बघतात. म्हणून थँक्यू. धन्यवाद. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज नेहरू प्लॅनेटोरियम वरळी येथे चांद्रयान भारताचा चंद्राकडे प्रवास हा शो पाहण्यात आला आणि येथील एक विद्यार्थिनी तिचा अनुभव सांगत आहे. तुझं नाव काय आहे? माझं नाव राजश्री अविनाश सावंत आहे आणि माझ्या शाळेचं
सुरुवातीला तुला काय काय दाखवण्यात आलं नीचे खाली हॉलमध्ये लेक्चर कोणचं? पहिले आम्हाला आतमध्ये घेऊन गेले आणि तिकडं मग आम्हाला सगळ्या ग्रहांची माहिती दिली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला शो बघायला घेऊन गेले आणि नंतर मग त्यांच्यामध्ये हे सगळं ग्रहांची माहिती दिली आणि त्याच्यानंतर मग ते जे वरती असतं तारांगणमध्ये ते आम्हाला वरती घेऊन गेले. म्हणजे यान 3 यान दाखवले ना, 3 यान. 3 यान दाखवलं आणि खूप मजा आलेली आहे. तुम्ही पण असं तारांगण बघायला येऊ शकता. तुझ्या शाळेतल्या मैत्रिणींना पण तू सांगणार ना हा सांगणार ना. की नेहरू तारांगण पाहायला नक्की जा. हा सांगणार ना. ओके, धन्यवाद धन्यवाद. मोहीम येणार आहे बरोबर आहे. चौथ्या मोहिमेचं पण तुम्ही इकडे पब्लिकसाठी हे दाखवणारच आहे ना बरोबर, म्हणजे भविष्य काळातली गोष्ट बरोबर. न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले स्वागत. आज आपल्या समोर श्री अरविंद परांजपे साहेब संचालक आहेत नेहरू प्लॅनेटेरियम आणि आज चांद्रयान मोहिमेचं मराठी शो आणि हिंदी पण आहे इंग्रजी पण आहे, पण आज आपण मराठी शो पाहिला. पब्लिकचे आपण बाईट्स पण घेतले. अनेक पब्लिकला विद्यार्थ्यांना खूप हा आवडलेला आहे शो आणि हा शो असा आहे, ह्याबद्दल अधिक माहिती आपले अरविंद परांजपे साहेब आपल्यासमोर व्यक्त करत आहेत. काही कन्सेप्ट अजून काय आहे किंवा या शोबद्दल काय माहिती सांगू शकता? बघा असं आहे की नेहरू तारांगणाचे जे शो आहे तर त्याच्यात आज हा आपण इथे लावलेला आहे जो चंद्रयानवरती आहे. तो मुंबईतली एक वेदांत ॲनिमेशन म्हणून संस्था आहे की जी आम्हाला तारांगणाचं साहित्य वगैरे पुरवते. तर त्यांनी बनवलेला हा शो आहे, तो आपण इथे दाखवतोय. तर हा शो सगळा जो आहे तो मानवाची जी चंद्राला भेट देण्याची जी एक जिज्ञासा होती त्याच्या संदर्भातला हा शो आहे. शोच्या माध्यमातून आपण लोकांना पर्यंत पोहोचतोय की भारताने ह्याच्यामध्ये किती भरारी घेतलेली आहे ती. शैक्षणिक संस्थांना तुम्ही आपल्या नेहरू प्लॅनेटेरियम तर्फे काय संदेश देऊ इच्छिता? बघा शैक्षणिक संस्थांची जे त्यांना मी एक संदेश देऊ इच्छितो आणि तो म्हणजे असा की शैक्षणिक संस्थांना आपण तारांगणामध्ये कार्यक्रमासाठी त्यांना आपण बोलवतो. आमच्याकडे अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात. तर आपण शैक्षणिक संस्था म्हणता म्हणता आपण असं धरूया की कुठल्या संस्थांना कुठले कार्यक्रम आहेत. तर आमच्याकडे खालती एक लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळा आहे की जिथे आपण 7वी-8वीतल्या मुलांना त्यांच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात दिलेले प्रयोग आपण दाखवतो आणि ते त्यांना करायला शिकवतो. तुम्ही लक्षात ठेवा की अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा तर म्हणजे प्रयोग तर करायला त्यांना असतं पुस्तकामध्ये, पण त्याच्याकडे प्रयोगशाळा नसते. तर अशा विद्यार्थ्यांना ही आमची प्रयोगशाळा खूप उपयोगी पडलेली आहे. त्याच्यानंतर जे BSc MScचे स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना आपण खगोलशास्त्र शिकवण्याच्या दृष्टीने काम करतो. तसंच अनेक लोकांना म्हणजे रिटायर झालेले असतील किंवा कुठल्या तरी व्यवसायामध्ये ते काम करत असतील, तर अशा लोकांना खगोलशास्त्रामध्ये रुची असते. तर त्यांच्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे आम्ही एक कार्यक्रम चालवतो. तो वर्षभराचा असतो आणि तिथे दर रविवारी त्यांच्यासाठी आपण लेक्चर्सचे आयोजन करतो आणि मग त्याच्या शेवटी त्यांना त्यांची परीक्षा घेऊन त्यांना सर्टिफिकेट वगैरे आपण देतो. हे कार्यक्रम चालू असतात. याशिवाय आपण महिन्यातनं कमीत कमी एकदा तरी आपण एक व्याख्यानमाला म्हणजे व्याख्यान ठेवतो की ज्याच्यामध्ये आपण एखाद्या शास्त्रज्ञाला बोलवून त्याच्या विषयावरच्या जे काही काम ते करतात त्याच्याबद्दल आपण त्यांना माहिती देतो. सरांनी आपल्याला 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. जे प्रयोगशाळा पण उपलब्ध आहे 7वी-8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. परत सरांनी हे पण सांगितलंय BSc खगोलशास्त्रासाठी मुंबई विद्यापीठातर्फे पण आयोजन होणार आहे आणि ते व्याख्यानमाला पण होणार आहे. असं आयोजन जे आपल्या नेहरू तारांगणतर्फे उपलब्ध होणार आहे, म्हणजे आहे सध्या पण आहे. तर ते सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर ह्याचा अनेकांनी संधीचा फायदा घ्यावा अशी आमच्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियातर्फे आम्ही जाहीर करत आहोत. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर.